जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या कलाबाई शिरसाळ यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी कलाबाई शिरसाळ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून आपण मागासवर्गीय असल्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या उमेदवारीला कुलभूषण पाटील यांच्याकडून विरोध केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गट प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादीला एकही जागा देण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याचं आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे कलाबाई शिरसाळ यांनी म्हटले आहे. यासोबतच आंदोलन व उपोषणाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. याबद्दल नेमकं ते काय म्हटले आहेत ते जाणून घेऊयात. आज दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जळगाव महानगरपालिका येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवार कलाबाई शिरसाळ यांनी अधिक माहिती दिली. म्हणजे पक्षाचं तिकीट देण्यासाठी सांगितलेलं होतं, पण बंडखोरी लोक काही आहेत तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं का 4 सीटा म्हणजे आमची युती झालेली आहे. आपल्या गटाची आणि राष्ट्रवादीची युती झालेली, शरदचंद्र पवार सरांची युती झालेली आहे. मग आता मी तिथे गेली वरती चेक करण्यासाठी, कुलभूषण त्यांचे 4 पक्ष म्हणजे त्यांचे 4 कार्यकर्त्यांचंच नाव टाकलेलं आहे. त्यांचे 4चं टाकलेलं तर माझं काय त्याच्यात, मी का म्हणजे त्यांचे जे आमिषाचे जे 4 कार्य करणार तेच त्यांचे टाकतील का? मग आमच्या गरीब लोकांचं म्हणजे आम्ही गरीब असताना म्हणजे आम्ही कमी हलक्या जातीचे म्हणून त्या कारणानं हे आम्हाला तुझ्यासारखं बघता येते. या कुलभूषणना सांगून सांगतो माझा ना फोन रिसीव्ह करत आहे ना तर माझ्याशी भेट करण्याचा प्रयत्न करतोय. युती झाले 2 दिवसापासून झालेले ना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायची कोशिश करतोय. हे बंडखोरीपणाने तर काय आज मला पहिले आश्वासन मिळालं होतं. हो, आश्वासन मिळालेलं होतं का तुम्ही अवबधून तुम्ही तुमचं तिकीट एकदम हाय बा फिक्स आहे तुमचं तिकीट आहे. आमचे कार्यकर्ता आहे, वरिष्ठ कार्यकर्ता आहे आमच्या राष्ट्रवादीमध्ये, त्यांनी सांगितलेलं होतं. मग ठीक आहे, त्यांनी केलेलं. मग आमच्या जे पक्षांचा आहे ना युतीचा विषय आला. हा कुलभूषण त्यांनी काय सांगितलं का युती होणार पण माझेच राहणार नम्रकारी, 4 नम्रकारी माझेच राहणार. तुझे 4 नम्रकारी म्हणजे तुझंच न्याय चाललाय का इथं नगरपालिकामध्ये? 4 तू घेशील तर अन्याय झालेला आहे ना माझ्यावरती. अन्याय झालेला आहे म्हणजे आता 4 जो आहे ना उभाटाची युती करून 4 युती करून सांगतोय 4चे 4 त्याच 10 नंबर वॉर्डामध्ये टाकलेलं आहे. पक्षाकडे काय मांडलं पक्षाकडे आता आमचे संतोष भाऊ येतील, त्यांच्याशी मी बोलणं करीन. आता ते आल्यानंतर त्यांच्याशी दुपारी काय होतं काय नाही चर्चा मी कळवून त्याचं. पण माझ्यावर अत्याचारच झालेला आहे. नाही, मी तर अपक्ष टाकणारच आहे. न्याय जर नाही मिळाला तर अपक्ष बी टाकणार आहे आणि मी आंदोलन बी करणार आहे या गोष्टीवर. तुमचं मन गहूवरून आलेलं आहे तरी तुम्हाला विनंती करा तुम्ही भावनांवर थोडं नियंत्रण ठेवावं. पण निष्ठावान कार्यकर्ते फक्त सतरंजा उचलण्यासाठी का असा प्रश्न उद्भवतो? सर माझं हेच म्हणणं आहे का आज मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आज इकडे तिकडे जाणारे कार्यकर्ता सारखी कार्यकर्ता नाहीये मी. फक्त पवार साहेबांना त्यांनी आम्हाला हाताला धरून आम्हाला मोठं करलेलं आहे म्हणून आम्ही त्याच शरद पवारचंद्र त्यांच्याच याच्यावरती पक्षावरती तुतारीवरतीच येत आम्ही. आणि हे जे इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांना तिकीट मिळतात, ईव्ही फॉर्म मिळतात, आम्हाला का नाही मिळत आहे? मी 15 वर्षापासून करते. माझे जे वडील होते पवार साहेबाच्या कामापासून कामाला होते, टाकरखेड्यापासून काम करत होते त्यांच्यासोबत. आपल्या डोळ्यात अश्रू दिसताय आज, काय सांगणार म्हणजे काय का बा अशी फसवेगिरी करतायत का? पक्षाचे जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांना अशी फसवेगिरीपणा करतायत का? यांची जे उभाटाचे जे लोक आहेत त्यांच्याच माझ्याशी काय दुश्मनी अशी? गेल्या टायमाला बी खासदारकीच्या आमदारकीच्या टायमाला बी त्यांनी मला आहे ना बूथ दिले नाही. बूथ हा सांगितलं, माझं नाव होतं लिस्टवरती 5 नंबरवर माझं नाव होतं, तरी त्या टायमाला बूथची सुद्धी ठीक आहे बूथ सुद्धी दिले नाही. मी त्या टायमाला बी त्यांना हे सांगितलं होतं का माझ्याकडनं बूथ द्या, दिले नाही त्यांनी.
मग याच्याशी काय अशी माझी दुश्मनी आहे? या कोणत्या पोतदाराने माझ्याशी दुश्मनी निभवत आहे? मी डायरेक्ट नाव घेऊन सांगते, कुलभूषण पाटील. कोण आहे ते? कोण आहे म्हणजे माझी महापौर आहेत ना ते 10 नंबर वॉर्ड मध्ये.